जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण दर रविवारी दासबोधाचे वाचन करत आहोत. सुरुवातीला 205 मनांचे श्लोक माझे सांगून झालेले आहेत आणि त्याचा अर्थही मला जसा जमेल तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता दासबोधाचे वाचन आपण करत आहोत. दासबोधामधील दशक पहिला यामधील समास 7वा कवीश्वर स्तवन आज आपण वाचणार आहोत. यामधील पहिल्या 1 ते 17 क्रमांकाच्या ज्या ओव्या आहेत त्यांचं वाचन आणि त्याचा अर्थ दासबोधातूनच तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. पाहूया कवीश्वर स्तवन. संत आणि कवी त्या दोघांमध्ये प्रतिभा जागृत असतात आणि त्या प्रतिभा ज्या आहेत त्या प्रतिभा ते लोकांसमोर सांगतात, मांडतात आणि त्यांच्या प्रतिभेतून ते काहीतरी चांगला संदेश सामान्य जनतेपर्यंत पोहोचवत असतात. संतांची प्रतिमा ही अखंड जागी असते, परंतु कवीची प्रतिभा जी आहे ती सतत जागी नसते. तर त्याला जेव्हा स्फुरेल, त्याला जेव्हा एखादा विषय समजेल आणि मनापासून तो जाणून घेईल आणि मग तो त्याच्यावरती कविता लिहील आणि ती श्रोत्यांसमोर किंवा आपल्यासमोर तो मांडेल. संत आणि कवी हे दोघेही सामान्य माणसाला जागृत करण्याचे काम करत असतात. म्हणूनच कवींना आणि साहित्यिकांना फार मोठे महत्त्व दिलेले आहे. कल्पनेने पण नवी सृष्टी निर्माण करण्याची ताकद या कवींमध्ये असते. म्हणूनच कवीश्वर स्तवन, कवीचे स्तवन यामध्ये दासबोधामध्ये समर्थांनी केलेले आहे. बघूया ओवी क्रमांक 1 ते 17. ओवी वाचते आणि लगेच त्याचा अर्थ पण सांगते. आपण सुरुवातीला प्रथम सर्व ओव्यांचं वाचन केलेलं आहे, परंतु आता आपण एक एक ओवी आणि त्याचा अर्थ बघणार आहोत. ओवी क्रमांक 1 ते 17. श्रीराम आता वंदू कवेश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर, नातरी हे परमेश्वर वेदावतारी. कवीच्या प्रतिभेचे जे सामान्य स्वरूप आहे ते सांगतात की आता मी थोर कवींना नमस्कार करतो. कवी शब्दसृष्टीवर राजाप्रमाणे सत्ता गाजवत असतात. कवी म्हणजे वेदरूपाने अवतरलेला परमेश्वरच आहे. की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना कळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन यथार्थ होय. कवीचे अंतःकरण म्हणजे सरस्वतीचे स्वतःच्या मालकीचे राहते घरच समजावे. कवीला सरस्वती पूर्णपणे वश असते, ती त्याच्यापाशी सदैव असते. नाना प्रकारच्या कलांना कवी जिवंत ठेवतो. तसेच अगदी खऱ्या अर्थाने कितीतरी शब्द कवीच्या हृदयामध्ये येऊन राहतात आणि कवीचा जो शब्दसंग्रह आहे तो खूप मोठा असतो. म्हणूनच म्हटलं जाते की कवीच्या जिभेवर सरस्वतीचा वास असतो. खूप मोठा शब्दसंग्रह त्यांच्याजवळ असतो आणि त्यामुळेच त्यांना नवीन नवीन कल्पना सुचून त्या कल्पनांद्वारे ते आपल्या कविता करू शकत असतात. की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगदेश्वराचे महत्त्व, नाना लाघवे सत्कीर्तिस्तव निर्माण कवी. जगातील उत्तम मूल्यांचे ऐश्वर दाखवण्यासाठी, भगवंताचे थोरपण गाण्यासाठी आणि अनेक तऱ्हेच्या कौशल्याने संतांची कीर्ती सांगण्यासाठी कवी जन्मास येतात. कवी आपल्या कवितेमधून, कवी आपल्या कविता आपल्या शब्दांमधून भगवंताचं थोरपण दाखवत असतो, संतांचा महिमा गात असतो आणि त्यामुळेच कवीला म्हटलं जाते की कवीचा व शब्दसंग्रह फार मोठा असतो. की हे शब्दरत्नांचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले. कवी हे शब्दरूपी रत्नांचे समुद्रच आहेत. त्यांच्यापाशी सुंदर शब्दांचा साठा असतो. कवीच्या अंतःकरणरूपी सरोवरात मुक्त पुरुष मोकळेपणाने विहार करतात. मुक्त पुरुषाच्या विलक्षण अवस्थेची सर्वांगीण कल्पना कवीच करू शकतात. बुद्धीच्या विलासाचे नाना प्रकारचे खेळ करून दाखवणारे कलावंतच कवीच्या रूपाने जन्म घेतात. अध्यात्म ग्रंथांची खाणी, की हे बोलिले चिंतामणी, नाना कामधेनूची दुभणी वळली श्रोत्यांसी. कवी हे अध्यात्म ग्रंथांची खाण असतात. ते खूप अध्यात्म ग्रंथ लिहू शकतात
ते बोलके जिवंत चिंतामणी असतात. कवी म्हणजे श्रोत्यांना विना कष्ट प्यायला मिळालेले कामधेनूचे अमृत समान दूधच आहे. की हे कल्पनेचे कल्पतरू, की हे मोक्षाचे मुख्य शडीभरू, नाना सायोज्यते विस्तारले. कवीला प्रतिभेचा कल्पतरू असे म्हटलेलं आहे, कारण कवी तेव्हा प्रतिभा त्याच्या सेवेला हजर असते. मोक्षांचा साठा बाळगणारा हा कवी सायुज्य मुक्तीचा पसरलेला मोठा विस्तारच आहे. कवी आपल्या काव्यामध्ये सायुज्य मुक्तीने अतिविस्ताराने वर्णन करू शकतात. की हा परलोकीचा निस्वार्थू, की हा योगियांचा गुप्त पंथू, नाना ज्ञानियांचा परमार्थू रूपासी आला. मृत्यूलोकापलीकडील जीवाच्या अवस्था, योगी लोकांचा षटचक्रभेदन मार्ग आणि ज्ञानमार्गाने जाणाऱ्या परमार्थ हे तिन्ही अतिसूक्ष्म, अतींद्रिय आणि म्हणून अतिशय गुप्त असतात. कवी आपल्या शब्द सामर्थ्यांना त्यांना साकार करून उघड करतो आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचवतो. की हे निरांजनाची खूण, की हे निर्गुणाची ओळखण, माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी. त्याचप्रमाणे परमात्म स्वरूप किंवा परब्रह्म अत्यंत शुद्ध मलरहित आहे. ते त्रिगुणांच्या बाहेर असते, मायेच्या पलीकडे राहते. माणसाची कल्पना आणि बुद्धी येथे लटक्या पडतात, शब्द तेथे पोहोचू शकत नाही. तरी कवी आपल्या काव्यशक्तीने त्याची खूण सांगतो, ओळख करून देतो आणि त्याचे लक्षण आपल्याला समजावून सांगत असतो. आता ओवी क्रमांक आपण 9 पाहणार आहोत. आपल्या 8 ओव्या झालेल्या आहेत. ओवी क्रमांक 9. की हा श्रुतीचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ, ना तरी होय सुलभ निज बोध कवी रूपे. कवी श्रुतीला काय सांगायचे ते गूढ उकलतो. कवी भेटणे म्हणजे जणू काय परमेश्वराचा अलभ्य लाभच होणे. कवीच्या सहवासाने आत्मज्ञान सुलभ होते. कवी मुमुक्षाचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान निश्चयात्मक. कवीच्या प्रतिभेने मुमुक्षाला नवी ज्ञानदृष्टी प्राप्त होते. साधन कोणते करावे ते साधकांना समजते आणि सिद्धांची समाधी अवस्था स्थिर होते. कवी स्वधर्माचा आश्रय, कवी मनाचा मनोजय, कवी धार्मिकाचा विनय करते. कवीच्या प्रतिपादनाने स्वकर्तव्याची जाणीव होते, मनोजयाचे उपाय समजतात आणि धार्मिकांना नीतीचे वळण लागते. कवी वैराग्याचे संरक्षण, कवी भक्तांचे भूषण, नाना स्वधर्म रक्षण ते हे कवी. वैराग्याचे महत्त्व मनावर ठसून कवी माणसांना वैराग्य पाळण्यास प्रवृत्त करतात. भक्तांचे महात्म्य वर्णन करून त्यांचा गौरव करतात आणि आचार धर्माची आवश्यकता सांगून धर्मरक्षण करतात. कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती, कवी उपासकांची वाढकीर्ती विस्तारली. प्रेमी पुरुषांच्या प्रेमावस्था कवी शब्दांमध्ये गुंततात. ध्यान लावणाऱ्या साधकांना भगवंताचा प्रत्यय अंतरी कसा येतो याची कल्पना देतात आणि भक्तांचे चरित्र सांगून त्यांची कीर्तीसुद्धा वाढवतात. नाना साधकांचे मूळ, कवी नाना प्रयत्नाचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ कवीचेनी प्रसादे. कवी नाना प्रकारच्या साधनांची माहिती करून देतात, अनेक प्रकारच्या साधनफलांचे वर्णन करतात आणि इतकेच नव्हे तर त्यांच्या कृपेनेच निरनिराळ्या कार्यामध्ये यशप्राप्ती होत असते. आधी कवीचा वाग्विलास, तरी मग श्रवणी तुंबळे रस, कवीचेनी मतिप्रकाश कवित्वास होय. कवीच्या वाणीचा विलास सुरू झाला, कवी काव्य बोलू लागला म्हणजे अनेक रस निर्माण होऊन ऐकणाऱ्याचे कान अगदी तृप्त होतात. पूर्वीच्या कवींनी रचलेली उत्कृष्ट काव्ये वाचून नंतरच्या कवींची कविता शक्ती जागी होते. कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंताची सत्ता, कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे. विद्वान पुरुषांची योग्यता, सत्ताधारी पुरुषांची सत्ता आणि हुशार पुरुषांचे चातुर्य कवी अनेक प्रकारे वर्णन करतात. कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना धाटी मुद्रा छंद, कवी गद्य पद्य भेदाभेद पदत्रास करते. कवी नाना प्रकारचे काव्य प्रबंध करतात.
अनेक प्रकारच्या गद्यपद्यादी वाङ्मयाचे कवी लेखनाच्या निरनिराळ्या धाटी, छंद, प्रास आणि अलंकार वापरतात. कवी त्यांचे नवनवे प्रकार सुरू करतात. जेथे कोणाला काही समजत नाही, दिसत नाही, तेथे कवीला मात्र कल्पना सुचत असतात आणि त्यातून त्याची कविता प्रगट होत असते, त्याची प्रतिभा जागृत होत असते. आपण अनेक चांगल्या चांगल्या कविता आपल्याला माहिती आहेत. सावरकरांनी किती सुंदर सुंदर काव्य लिहिलेले आहेत ते पण आपल्याला माहिती आहेत. अशा प्रकारचे चांगले चांगले वाचन, कवींनी केलेले कवितांचे वाचन आपण करायला हवे. आज आपण 1 ते 17 या ओव्यांचे वाचन केलेलं आहे. त्याचा अर्थ दासबोधामध्ये जो सांगितला आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. तुम्हाला जर माझं हे चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.